मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 98 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवी देहधारी, तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पाप रूपी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की श्रीरामाचं नाव लिहून पाण्यात टाकल्यावर दगड पाण्यावर तरला गेला, तसंच जो मनुष्य नामस्मरण करतो तो देखील या भवसागरातून तरून जातो. परंतु जो मनुष्य श्रीरामाच्या नामावर किंवा भक्तीवर नेहमी शंका घेतो आणि कधीही भगवंताचे नाव घेत नाही, तो मनुष्य पापी ठरतो. मित्रांनो, ज्या मनुष्यामध्ये तामसिक वृत्ती, पाप कर्म व दूषित विचार असतात ते ईश्वर भक्ती व साधनेपासून दूर ढकलले जातात, कारण त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा त्यांना सकारात्मक व सात्विक कार्य करू देत नाही. अशा वेळेस नामस्मरणाचा मार्ग आपल्याला या नकारात्मकतेतून बाहेर पडण्यास अतिशय मदत करतो. ईश्वर नामस्मरणाची साधना ही बिनखर्चाची व सोपी परंतु तितकीच प्रभावी आहे. अजामेळ व वाल्या कोळी यांचं जीवन देखील पापी होते, परंतु नामाच्या प्रभावामुळेच ते महान संत बनले. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जब पत्थर पर श्री राम का नाम लिखकर उसे पानी में फेंका गया तो वह पानी पर तैरने लगा. इसी प्रकार जो व्यक्ति नाम जाप करता है वह भी भवसागर से पार हो जाता है. लेकिन जो व्यक्ति हमेशा श्री राम के नाम या भक्ति पर संदेह करता है और कभी भगवान का नाम नहीं लेता, वह व्यक्ति पापी बन जाता है. दोस्तों, जिन लोगों की तामसिक वृत्ति होती है, पाप कर्म होते हैं और दूषित विचार होते हैं, वे भगवान की भक्ति और आध्यात्मिक कामों से दूर हो जाते हैं, क्योंकि उनके अंदर के नकारात्मक ऊर्जा उन्हें सकारात्मक व सात्विक कार्य करने नहीं देती. ऐसे परिस्थिति में नामस्मरण का मार्ग हमें इस नकारात्मकता से बाहर निकालने में बहुत मदद करता है. ईश्वर नामस्मरण की साधना सस्ती और आसान परंतु उतनी ही असरदार है. अजामेल और वाल्या कोळी का जीवन भी पापमय था, लेकिन नाम के प्रभाव से वे महान संत बन गए. इसीलिए बिना आलस्य किए नियमित भगवान का नाम लेते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, when the name of Sri Ram was written on a stone and it was thrown into the water, it began to float. Similarly, the person who chants the divine name, he also crosses over this ocean of worldly existence. But the person who always doubts the name or devotion of Sri Ram and never takes the name of God, such person becomes a sinner. Friends, those who possess a tamasic nature, engage in sinful acts and harbor impure thoughts, drift away from devotion to God and spiritual pursuits, because the negative energy within them does not allow them to perform positive and virtuous deeds. In such a situation, the path of chanting the divine name help us immensely in emerging out from this negativity. The spiritual practice of chanting God's name is inexpensive and easy, yet equally effective. The lives of Ajamal and Valya Kori were also sinful, yet through the power of divine name they become great saints. Therefore, without giving in to laziness, continue to regularly chant the name of God. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.